शेतकरी म्हणतो मायेचा बी पूत येव झुंज खेळायला. आपण मराठीत जरा ग्राम्य भाषेत म्हणतो नाही, कोणाची माय वेळेली आमच्या देशाच्या वाटेला नाही. कशाची ताकद आहे तर वेशीवर आता शिवबाचा भगवा आहे आणि त्याच्या ताकदीवर सांगतोय की माझ्या देशाच्या वाटेला जाऊन दाखवा, तुम्हाला तुमची आई आठवल्याशिवाय राहणार नाही. हा ताकद आहे. ही ताकद निर्माण करण्याकरता शिवाजीराजे पुण्यात आलेले होते आणि शहाजीराजे बेंगलोर मध्ये गौरी महाल म्हणून होता. तिथं त्यांची दिनचर्या मोठ्या पुरातन राजासारखी होती की सकाळी पहाट लोक त्यांना भुपाळ्या म्हणून उठवायचे, जंगम शंख फुंकवायचे. महाराजा बाहेर यायचा, हा सैन्य दलाची पाहणी करून यायचा, नंतर तेला तुपाच्या परातीत स्वतःच तोंड बघायचा आणि मग राज्यकारभाराला लागायचा. असे शहाजीराजे राहत होते कारण त्यांचं स्वप्न पूर्ण करायला इकडं आता शिवबा कार्यरत होता आणि यांचं काम होतं शिवबाला पाठिंबा देणं. शहाजीराजांना आपल्या बायकोनं आपला मुलगा मनाप्रमाणे घडवलाय का नाही हे बघण्याकरता एकदा बोलवावं वाटलं शिवाजीराजांना आणि जिजाऊला आणि शिवबा राजांना त्यांनी बोलवून घेतलं बेंगलोरला. शिवाजीराजे आले, त्यांनी शहाजीराजांची दिनचर्या बघितली. फार शांत आणि संयमी हा मुलगा आहे. शहाजीराजांच्या मनावर प्रभाव पडायला लागलाय. शहाजीराजे मोठे विद्वान होते, मी आधीच सांगितलं त्यांच्या पदरी 72 विद्वान होते वेगवेगळे. शहाजीराजे संस्कृतचे उत्तम जाणकार होते. शहाजीराजांना जयराम पिंटे नावाच्या कवीनं 12 नारळ ठेवले ते आणि 12 भाषात मला कोडी घाला म्हणून सांगितलं तर शहाजीराजांनी घातली ती. शहाजीराजे प्रचंड विद्वान होते आणि त्यांनी या मुलाला बघितलं, हे कसं तयार झालंय मडकं हे त्यांना बघायचं होतं, पक्का आहे का कच्चा आहे. परीक्षा घेत असताना शहाजीराजांच्या मनात आल्यानंतर त्यांनी ठरवलं की ठीक आहे पुढच्या पायरीवर जाऊया. चला म्हणले सगळे विजापूरला जाऊया आणि विजापूरचा दरबार दाखवून आणूया. आता शिवाजीराजांनी स्वातंत्र्याचं वारं सगळं प्यायलेलं आहे आणि जिथं चुकून मुजरे करायचे अशा ठिकाणी जायची त्यांना वेळ आली. शिवाजीराजे 8-9 वर्षाचे आणि ते शहाजीराजांच्या हाताला धरून निघाले. विजापूरच्या वेशी मोठमोठ्या दादोजी कोंडे वगैरे मंडळी आत्मीनं मागणं चाललेली आहे. हा प्रसंग आणि इथं आपण थांबणार आहोत बरं का, अतिशय महत्वाचा आहे. अशा मोठमोठ्या वेशी म्हणजे मक्का दरवाजा म्हणून विजापूरचा आहे. त्या दरवाजातनं हत्तीवर झेंडा घेऊन बसलं तरी न वाकवता जावं एवढा मोठा दरवाजा. पण असं कथेत शाहीर लोक सांगतात की हा दरवाजा त्यांनी बंद ठेवला होता, छोटा दिंडी दरवाजा उघडा ठेवला. शिवाजी राजांनी तिथं दादोजी पंतांना विचारलं की पंत, हा एवढा मोठा दरवाजा उघडा असून हा छोटा दिंडी दरवाजाच का उघडा ठेवलाय बरं, तो सगळा बंद ठेवला. त्यावेळेला पंत म्हणाले की बादशाला असं वाटतं की आपल्याकडे येणारा प्रत्येक जण वाकून यावा. ही शाहिरांची गोष्ट आहे बरं का. आज जाताना शिवाजी महाराज आडवे उभा राहिले, पहिलं पाऊल आत टाकलं, मान ताट ठेवून आत घेतली नाते. शहाजी राजे हा सगळा उद्योग करत होते की कसं झालंय तर नंतर गंमत अशी झाली की त्या दरबारात जी जी छोटी मुलं येत होती त्यांना बादशाह एक एक नवा ड्रेस भेट देत होता, पोशाख भेट देत होता. त्याला खिलत म्हणतात इतिहासाच्या भाषेत. आणि ही खिलत भेट देत असताना शहाजीराजांच्या समोर शिवबा पण होता. आता तुम्हाला सांगा, लहान मुलांना नव्हे मोठ्या माणसाला फुकट काही मिळत असेल तर केवढा मोह होतो. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे बरं का, फुकट घालाल जीव तर बाप लेक दोघं येऊ. फुकट घालाल जीव तर बाप लेक दोघं येऊ. या 8-9 वर्ष, फार तर 12 वर्ष या मुलाला नव्या पोशाखाचा मोह व्हायला पाहिजे का नाही. काय करायचंय, साधी गोष्ट, बादशाह समोर जायचंय, 3दा वाकायचं, मुजरा करायचा, नवा पोशाख घ्यायचा आणि जायचं. शिवराजांची नजर एकटक आहे, झुकत नाही नजर सुद्धा, मान दूर, नजर झुकत नाहीये. आजूबाजूची माणसं सगळी खवळली, सांगायला लागली. शहाजीराजे थोडेसे हादरले कारण लखुजी जाधवरावना मुजरा करताना ठार मारलं. तर या बादशांची लहर फिरली की काय करतील नेम नसतो. हा पोरगा आपला तर मुजरा करायला झालाय, शिवबा मुजरा कर ताट. अशा वेळेला मूक बधीर झाले की काय वाटावं, पुतळा झाला की काय, ताठ मानेनं बघतायत, ताठ तीक्ष्ण नजरेनं बघतायत. आजूबाजूचे शहाजीराजांवर जळणारे लोक होते, बाजी घोरपड्यांसारखे. ती मंडळी
शेवटी बादशाच्याच काय मनात आलं, जान तो बच्चा आहे, बच्चा आहे म्हणल्यावर बाहेर आला. शहाजीराजांनी सुटकेचा श्वास टाकला, मनातनं प्रचंड आनंद झाला. घरी आले. घरी आल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद कुणाला झाला असेल? अहो, जिनं घडवलं तिला, गुरुला, जिजाऊ मातेला. तिनं असं अनवटीला धरलं. आता इथनं पुढे तिवारींची एक कल्पना सांगणार आहे तुम्हाला, की जिजाऊनं आनंदात या शिवबाला छोट्या विचार असं अनवटीला धरलं की बाळ शिवबा, आदिलशाहच्या दरबारात गेला तास, खरं मुजरा केला नाहीस असं ऐकलं. का बरं मुजरा केला नाही? का बरं मुजरा केला नाही? याचं उत्तर कवीनं शिवाजी महाराजांच्या तोंडात दिले. आणि शिवचरित्र जर अनुभवलं तर हे उत्तर जसं जसं खरं आहे तुम्हाला पटतं. ते उत्तर काय एवढं मी तुमच्या समोर सांगणार आहे. असं जिजाऊ अशा लाडीकपणे त्या छोट्या शिवबाला धरते आणि विचारते. आता शिवबाचा शिवाजी राजा कसा तयार झाला हे तुम्हाला कळेल. असं धरलंय आणि विचारलं, बाळ शिवबा, दरबारात गेला तास पण बादशाला मुजरा केला नाहीस असं का बरं? शिवबा उत्तर द्यायला लागला. काय उत्तर देत लागतो बघा, अगदी जीवाचे कान करू नाही का. होता तर देवळे नष्ट, होता तर देवता भ्रष्ट, देनू ब्राह्मण ओरडती धर्मावरी संकष्ट, न्याय नीती उरली नाही सारेच भोगती कष्ट, हा घोर मांडिला ज्यानी त्यांची या पुढे जावनी, देशाभिमान सोडून प्रेमाच्या मंगल माते लववे नाही शिरमाते, लववे नाही शिरमाते. एवढं नष्ट होतं. हे सुंदर नारायणाचं मंदिर पाडण्यात आलं, हे कपालेश्वराचं मंदिर पाडण्यात आलेलं होतं. होता तर देवळे नष्ट, होता तर देवता भ्रष्ट. अहो, तुम्हाला काय माहित आहे, घोडेगाव कशी मशीद आहे एका निजामशहाच्या सरदारानं बांधलेली, आणि तिथं पर्शियन भाषेत शिलालेख आहे. पर्शियन भाषेत मीर मोहम्मद जमाल त्याचं नाव आहे, आणि त्यानं पर्शियन भाषेत शिलालेख लिहिला आहे की हे अल्लाचं घर बनवण्याकरता मी 33 कापरांची मंदिरं पाडली, 33 मंदिरं पाडली, आणि त्याच्या अवशेषावर हे मंदिर निर्माण केलं. मंडळी, वाद कुणाचा आहे मला सांगा? आम्ही द्वेष केलाय कुणाचा? नाही केलेला. तुम्ही आमचा का करता? एवढाच वाद शिवाजी महाराजांचा होता. म्हणून शिवाजी महाराज म्हणत होते, होता तर देवळे नष्ट, होता तर देवता भ्रष्ट, देनू ब्राह्मण ओरडती धर्मावरी संकष्ट, न्याय नीती उरली नाही सारेच भोगती कष्ट, हा घोर मांडिला ज्यानी त्यांची या पुढे जावनी, देशाभिमान सोडोनी प्रेमाच्या मंगल माते लववे नाही शिरमाते. पहिली माता म्हणजे आई आहे, प्रेमाच्या मंगल माते, आणि नंतर म्हणतात लववे ना हे शिरमाते. लवणे म्हणजे झुकणे, माझं शिर झुकू शकत नाही, लववे ना हे शिर माते, लववे ना हे शिर माते. असं म्हणल्यानंतर पुढे म्हणतात, मी म्हणता नाही दरबारी नेणे आहे. मला काय हौस नव्हती त्या बादशाचं थोबाड बघायची, तरी देखील महाराज साहेबांनी मला नेलं. मी म्हणता नाही दरबारी नेले आई, जो हात शिरून पाही तो चढून गेली भुवई, मुजऱ्याला हात नवाही शिर लवू शकलो नाही. हे सिंहासन तरी कोणाचे, हे वैभव तरी कोणाचे, काहू रमणी प्रश्नांचे, अपहारी नृपसत्य ते लववे ना हे शिरमाते, लववे ना हे शिरमाते. अरे आमचं सगळं चोरलं आणि हे राजे म्हणून बसतात आमच्या उरावर. यांच्या समोर माझं शिर झुकू शकत नाही. एकाला म्हणे, अरे घरच्यांनी याला विनम्रता वगैरे काही शिकवली आहे का नाही? केवढं उर्मट पोरगं झुकत नाही म्हणून सांगताय काय? वडिलांच्या ऑफिस मध्ये गेल्यानंतर त्यांचा बॉस असेल आणि त्याला नमस्कार कर म्हणल्यावर मुलांना करायचं असतं की नाही? की तुझ्या वडिलांचे साहेब आहेत, बॉस आहेत, यांना नमस्कार कर, मुलांना केला पाहिजे. काय उर्मट आहे. अहो, तसं लोक बोलायलाही लागले की मावळच्या दरा कोण्यातनं त्या बेकार सवंगड्यांबरोबर फिरत असतं खालच्या दर्जाच्या, म्हणताना असं वाटतंय मोठ्यांचं पूर्व. असं माझी उरमड्यांसारखे कुचकट लोक म्हणले सुद्धा, पण त्याची पर्वा इकडे नव्हती. शिवाजीराजे सांगतात, माझं शिर कुठं झुकतं. आणि या ओळी तरुण लोकांनी विशेष करून अंतःकरणात खोदून ठेवायच्या स्वतःच्या. मी पुढच्या ओळी या सांगतोय ते. आईला सांगताना शिवाजीराजे म्हणतात की माझं शिर कुठं झुकतं. काय म्हणतात? आई, तू सांग, तुझ्या चरणाशी ही कापून ठेवीन मान. अगं, चुकवायची बात काय करतेस? 33 कोटी दे, त्यातले पहिले 2 आई आणि बाबा, माता आणि पिता यांच्या समोर आई
माझ्या चरणासी ही कापून ठेवीन मान, तू सांग तात चरणासी ही तोडून ठेवीन मान. वाकवायची गोष्ट काय करते, तोडून ठेवते. हो ब्राह्मणी यांच्या करता खडगावर ठेवीन मान. आता यात एक गोंधळ, आत्ताची जात धरू नका. गुरुजन लोक जरा तस्मै श्री गुरुवेद महा आपल्याकडे म्हणलेलं आहे. हो ब्राह्मणी यांच्या करता खडगावर ठेवीन मान. तेव्हा संस्कृती तशी होती. आसामचे राजे सुद्धा स्वतःला गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणायचे. हे तुम्हाला पुराव्यानिशी देता येईल, त्याचं काही वाटलं नाही. पण गो ब्राह्मणी यांच्या करता खडगावर ठेवीन मान, परिपरके सत्ताधारी गृही शिरोनी झाले वैरी, बघताच तयाना भारी सक्रोध वृत्ती मम होते लवले नाही शिरमाते, लवले नाही शिरमाते. देशाचा राजा नाही देशभक्त होऊ कैसा, धर्माचा राजा नाही राजनिष्ठ राहू कैसा, या उलट्या बोधगळाते जीवाचा आडके मासा, ज्या श्री भार देशाचा ज्या श्री भार धर्माचा निज कर्तव्य वहावयाचा, विसरून निज कर्तव्याचे लवले नाही शिरमाते, लवले नाही शिरमाते. शिरावर भार कशाचा असतो, देशाचा. शिरावर भार कशाचा असतो, धर्माचा. सावरकर सुद्धा हेच म्हणले, गुण सुमने मी वेचिली या भावे की तिने सुगंधा घ्यावे, जरी उद्धरणी वेन तिच्या ओसाचा, हा व्यर्थ भार विद्येचा. जर मी मातृभूमीला उपयोगी पडलो नाही तर डोक्यावर आम्हाला न ओझं व्हावं तशी मी विद्या वाहिली नाही. माझी विद्या देशाकरता उपयोगी झाली पाहिजे. ज्या श्री भार देशाचा ज्या श्री भार धर्माचा निज कर्तव्य वहावयाचा, विसरून निज कर्तव्याचे लववे नाही शिरमाते, लववे नाही शिरमाते. माझं शिर अशा वेळेला माझं कर्तव्य विसरून झुकू शकत नाही. एकटाच रात्री बसतो मी जन्मभूस आठवतो. काय चिंतन आहे बघा, रात्रीचं चिंतन काय आहे महाराजांचं. एकटाच रात्री बसतो मी जन्मभूस आठवतो, ढळढळा आई गे रडतो, तिची दुरावस्था बघून मला रडायला येतं. आणि तुम्हाला खरं सांगू का, जो वीर पुरुष असतो त्याच्या डोळ्यात जर अश्रू आले ना तर त्याचा ज्वालामुखी बनतो बरं का. जो दुबळा असतो त्याच्या डोळ्यात अश्रू आले की तो रडतच राहतो. आणि वीर पुरुषाच्या डोळ्यात जर अश्रू आले तर त्याचा ज्वालामुखी बनतो. त्याचंच उदाहरण आहे. एकटाच रात्री बसतो मी जन्मभूस आठवतो, ढळढळाई गे रडतो, द्वेषाने क्षणी संचरतो, झोपेत देशबंधूंच्या दुःखाने दचकून उठतो, बोलते भवानी उठ, बोलते जन्मभू उठ, धर शमशेरीची मुठ, अहो मानून त्या आज्ञेते लववे नाही शिरमाते, लववे नाही शिरमाते. मला भवानी सांगते स्वप्नात येऊन, उठ तलवार हातात घे, तिची आज्ञा मोडून माझं शिर झुकू शकत नाही, झुकू शकत नाही, झुकू शकत नाही. आणि आता दरबारात घडलेली कथा शेवटच्या ओळीत सांगतात, उमराव जाहले क्रुद्ध, सुलतान जाहला क्रुद्ध. सगळे चिडले मनात, मी मुजरा करत नाही म्हणून. आई गंमत काय झाली, बादशाह चिडला, सुलतान जाहला क्रुद्ध, उमराव जाहले क्रुद्ध, जातिवंत जाहले स्तब्ध, जनकही होय हतबद्ध. होय आता लखुजी जाधवांगत या मुलाचं होणार की काय. जातिवंत जाहले स्तब्ध, जनकही होय हतबद्ध, परी तुझी आणि आंब्याची श्री कृपा असावी शुद्ध, मावळते जमून भाई स्थापिन मराठेशाही, हटवीन आदिलशाही, बोलत सत्य जे गमते लववे नाही शिरमाते, लववे नाही. मावळचे सगळे भाऊबंद जमवीन आणि मराठेशाहीची स्थापना करीन, आदिलशाही हटवीन, तरच नावाचा शिवाजी, अशी प्रतिज्ञा शिवाजी महाराजांनी घेतलेली आहे. महाराज आपल्या साक्षीने या सर्वांच्या अंतःकरणात तुम्ही स्वारात, तुमच्या साक्षीने तुमच्या इतिहासाचं पहिलं पुष्प आज आपल्या सर्वांसमोर इथं मांडलेलं आहे. उद्यापासून हा स्वराज्याचा यज्ञ कसा धगधगत पेटता आला आणि राज्याभिषेकापर्यंत गेला हे बघण्याकरता पुन्हा जमूया. मला विश्वास आहे की शाहू महाराजांकरता प्रेमावर त्याहून शिवाजीराजांच्या प्रेमानं या कानिटकराच्या वाडीला मान देण्याकरता आपण सर्वजण उद्या याल अशी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. भारत माता की जय. चालू केलं
माझं काय विषय कुणाच ठाऊक. ज्याच्या गाडीला साबण तोच नाना पाटील आणि याच्या हातात असणार आहे तो नावी. ज्याच्या दाढीला साबण होता तो नाना पाटील सांगून पकडलं नाना पाटलाला तेवढ्या हाताला केलं केलं ठाण्यावर रेहला. आपल्या हातात आल्या पोलिसांनी काय म्हणून त्याला सांगता येईना मी नाही. लक्षात आलो मला नाना पाटील तुमच्या हातावर तुरी ठेवून केव्हा देऊन गेला. तिकडे नाना पाटलानं काय केलं होतं. खाली आहे खाली कालच्या कार्यक्रमात हॅलो माईक टेस्टिंग. पूर्ण झाला पोलिसाला पण या संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत. काल आपण या शौर्य गाथ्याच्या पहिल्या पुष्पाला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला. आपल्याला हे विदित आहे आणि संस्कृतीचे अध्यक्ष शाहूजी खैरे यांनी आपल्याला एक नवी कथाही सांगितली की 50 वर्षानंतर या परिसरामध्ये एका नव्या उपक्रमाला जुन्याची उजळणी करून होत आहे. नाशिककरांच्या दृष्टीनं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. अनेक संस्था गावामध्ये काम करतात, पण शाहूजींनी संस्कृतीच्या वतीने जे हे काम घेतलं त्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. ज्या परिसरामध्ये शिवरायांची पावलं म्हणजे शिवराय हे त्यांच्या भाऊजाई वगैरे ही सगळी मंडळी रामकुंडावर अंगवळीला आल्याचा उल्लेख आहे. संत सज्जन रामदास स्वामी हे टाकळीवरून गंगेला ते देखील आता जिथे खैऱ्यांचं हॉटेल आहे त्याच्या समोरच्या श्री गजाननासमोर जो ओटा आहे त्याच्यावर विसाव्यासाठी बसत. आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची, संत गाडगे महाराजांची भजन या परिसरामध्ये होत असे. जुन्या काळी फार वर्षापूर्वी पूज्य सानेगुरुजींचं व्याख्यान इथे झालं होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या विभागाला पलीकडच्या सानेगुरुजी पटांगण असं नावही दिलं होतं.
हा इतिहास काही मी ज्ञातेपणाने सांगत नाही, जे जे आपणाशी ठावे ते आपणाशी सांगावे, या पलीकडे दुसरी भूमिका नाही. काल शाहूजीच्या प्रास्ताविकामध्ये जर मला काही वाटलं असेल तर एक गोष्ट राहिली होती की खैरेन मंडल या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगितलं, तालमीची परंपरा मोठी, या तालमीला इतिहास मोठा, या परिसराला इतिहास मोठा. मी म्हणालो त्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे क्रांती अभियान अभिनव भारत मंदिराच्या वतीने जेव्हा सुरू केलं, त्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट अशी होती की त्यांनी अनेक तालमींना भेटी देण्याची प्रथा पाडली. अनेक नाटकातल्या तत्कालीन काळामध्ये त्यावेळी ज्या ज्या तालमी अस्तित्वात होत्या त्यांच्या समोर जाऊन स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकरांनी व्याख्यानं दिली. त्यामध्ये पहिला मुहूर्त त्यांनी या रोकडोबा या तालमीपासून सुरू केला आणि भाषणाच्या वेळेला शेवटी त्यांनी सगळ्यांना सांगितलं की 100-200 जवान पैलवान मला द्या, मी तुम्हाला एखादी निराळी घटना घडवून दाखवतो. आणि आपल्याला माहिती आहे की रोकडोबा व्यायामशाळा, इतर अन्य व्यायामशाळा स्थापन केल्या, त्यांचे तर नाशिककरांवर ऋण आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ 75-80 वर्षाच्या अगोदरपासून या तालमीची व्यवस्था ही खैरे मंडळी पाहत आहे. मी काल म्हणालो त्याची पुनरुक्ती मी अशासाठी करतोय की परंपरा कशी जोपासली जाते ते सांगण्यात गंमत नसते, परंतु पेशवे काळामध्ये असलेले